मुलगा डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, ही तर सगळ्याची इच्छा आहे. तुमची इच्छा आहे इंजिनियर व्हावा, वकील व्हावा, डॉक्टर व्हावा, पण ते कंडक्टरही होत नाही. हो, आणि झालं तर वार करायचे सुट्टे पैसे माघारी देत नाही. ते तरी काही साधं आहे का? हो, इच्छा तुमची ठीक आहे, पण इच्छाप्रमाणे होत म्हणजे पण हे व्हावा वाटतं. इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, वकील व्हावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा, जागीरदार व्हावा, आमकं हे सगळं व्हावा वाटतंय. पण साधू व्हावा आपला मुलगा असं वाटतंय का कुणाला? आपली पोरगी उन्हात नसली पाहिजे आणि दुसऱ्या चितवा इथं कापूस याचा मोकळी आहे काय ती. मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश. करुणी सायास कविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु येते चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. विठाला काय संगवता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेच्या संबंधाने उच्चारलेला आहे. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबाराय यावत विश्वामध्ये संत महात्म्याने जे जगावर जीवावर केलेले उपकार आहेत, त्या उपकाराबद्दल महाराज या अभंगामध्ये कृतज्ञतेचे उद्गार व्यक्त करतात. समाजामध्ये 2 वर्ग आहेत. एक आहे कृतज्ञ आणि दुसरा आहे तो कृतज्ञ आणि कृतज्ञ, असे 2 वर्ग आहेत. तसं संत महात्म्याने जगावर जीवावर केलेले जे उपकार आहेत, त्या उपकाराबद्दल महाराज कृतज्ञतेचे उद्गार या अभंगामध्ये व्यक्त करतात. विठाला पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, संताचिया, संताचिया. त्यांच्या कृपा दानीच थेचा विस्तार, त्यांच्या कृपा दानीच थेचा. हे दुसऱ्या संताचिया, संताचिया, संताचिया. त्यांच्या कृपादाने सतेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने सतेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण. होय सकळ विद्यांच्या अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवो चित्तासी आपुलिया. विढाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. तुमच्या प्रतिवर्षाप्रमाणे 5 पर्व काळापैकी जो एक पर्व काळ महत्वाचा आहे ती शिवरात्र आहे. भागवतामध्ये 5 पर्व काळ सांगितलेले, तर रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नारशीय जयंती आणि शिवरात्र हे भागवतामध्ये 5 पर्व काळ सांगितलेले. त्यापैकी शिवरात्र हा एक पर्व काळ आहे.
आणि त्याच पर्व काळाचं औचित्य साधून आपला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, शिव महापुराण कथा, भगवान शिवजीच्या वास्तव्याने पुनीत पावन झालेली ही भूमी आणि आपणा सर्वांचं असलेलं हे संगमेश्वर देवस्थान, सर्वांचं श्रद्धास्थान पंचक्रोशीचं, सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला भगवंताच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला, उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी, तरुण मंडळी, ग्रामस्थ, भजनी मंडळी आणि पंचक्रोशीतून येणारी वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असलेली आपण मंडळी, सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला उपस्थित सर्व महाराष्ट्रातील एक दिग्गज गुणीजन मंडळी, महाराष्ट्रामध्ये जे बोटाव मोजण्यासारखे काही वारकरी गुणीजन आहेत त्याच्यातली ही महाराज मंडळी, आणि मला वाटतं प्रतिवर्षाप्रमाणे इथं असत आहेत, बरोबर? गेली अनेक वर्षापासून ही मंडळी आपल्या प्रेमास्तव इथं येत आहेत आणि अशा गुणीजनांच्या उपस्थितीत संपन्न होणारा आपला हा प्रतिवर्षाप्रमाणचा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आहे. त्याच नामयज्ञातली आजची ही 5व्या क्रमांकाची सेवा, बरोबर? आपणा सर्वांच्या वतीने ती माझ्यापर्यंत दिलेली ही सेवा आहे. जास्त प्रस्तावना सांगून वेळ घेत नाही. या नामयज्ञामध्ये पुन्हा एकच सांगतो, ज्याने ज्याने जी जी केलेली सेवा असेल, कोणती तनाने, मनाने, धनाने, कायेने, वाचेने, मनाने जी जी सेवा केली असेल, कुणी पारायणाची सेवा केली असेल, कुणी हरिपाठाची सेवा केली असेल, कुणी काकडा भजनाची सेवा केली असेल, कुणी कथा श्रवणाला, कीर्तन श्रवणापुरती सेवा केली असेल, कुणी अन्नदानाची सेवा केली, कुणी आर्थिक सहाय्य केलं, कुणी या धर्म मंडपामध्ये झाडलोट केली असेल, ती सुद्धा सेवाच आहे. आणि विशेष म्हणजे या नाम सप्ताहामध्ये मला तरुण मंडळी जरा जास्त दिसती. म्हातारी माणसं तशी कमीच आहेत, बाकीच्या गावामध्ये असं घडत नाही. ही मेजॉरिटी जास्त असते आणि हे कमी असतात. पण इथं जरा थोडंसं वेगळं स्वरूप दिसतंय. तरुण मंडळी जास्त उपस्थित आहेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तुमची खरी याच्यात गरज आहे. धर्माचं कार्य, संप्रदायाचं कार्य करायचं म्हटलं तर तरुण मंडळींनी याच्यात सहभाग घेतला पाहिजे, हेही खरं. पण याच्यात सहभाग घेताना आपण वारकरी संप्रदायाचे बी सगळे नियम पाळले पाहिजेत. का हे नाही बरं दिसत? हा, हेही असलं पाहिजे. तुमची संप्रदायामध्ये गरज आहे, पण प्रत्येकाने तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचा पाईक म्हणून याच्यात वाटचाल केली पाहिजे. इतकाच माझा संदेश आहे. एकादशी व्रत केलं पाहिजे, गळ्यात असली पाहिजे, माळ असली पाहिजे. वारकऱ्याची संध्या, आपण हिंदू आहोत म्हणून आपण हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या हा आपण केला पाहिजे. हिंदू म्हणून तरी केला पाहिजे, बाकीचं काय म्हणून द्या सोडून, पण हिंदू म्हणून तरी आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे. तुम्हाला सर्वाला धन्यवाद देतो. चला अभंगाकडे. सेवेच्या संबंधाने उच्चारलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगामध्ये महाराज संत महात्म्यांनी जगावर जीवावर केलेले उपकार आहेत, त्या उपकाराबद्दल कृतज्ञतेचे उद्गार व्यक्त करतात. काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे. अभंगाची सुरुवात काय शब्दाने झाली, लक्ष देऊन ऐका जरा. कोणत्या शब्दाने झाली? काय शब्दाने. काय शब्द हा संत वाङ्मयामध्ये वेगवेगळ्या अर्थाने, अनेक प्रमाणामध्ये, अनेक अभंगामध्ये आलेला आहे, पण वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. कसा? मनाला उपदेश म्हणून काय शब्द आला प्रथम, एक. संताचा महिमा वर्णन करण्याच्या दृष्टीने आला, दोन. फक्त ज्ञानोबरायच्या संबंधाने उच्चारला, तीन. नाथ महाराजांनी उपेक्षा अर्थाने उच्चारला, चार. आणि अभंगा जो उच्चारला तो वेगळ्या अर्थाने. अशा वेगवेगळ्या प्रकाराने बघा, मनाला उपदेश म्हणून काय शब्द संत वाङ्मयामध्ये आला. काय काय करी तो सिया मना, हा काय शब्द आहे, पण कोणाच्या संबंधाने? मनाच्या. म्हणत बोलत ना तुम्ही, काय केस करीत नाही, चुकलं ना. काय काय करी तो सिया मना, हा मनाच्या संबंधाने शब्द आहे. महिमावाचक काय त्यांचा महिमा, वर्णू मी पामर, हा महिमावाचक काय शब्द आहे. ज्ञानोबरायच्या संबंधाने काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबरायच्या संबंधी. तर नाथ महाराजांनी उपेक्षा अर्थाने घेतला. काय नपुसका,
उपेक्षा अर्थाने काय नपुसका पद्मिनीचे सुहळे वांजेसी, हा उपेक्षा अर्थाने घेतला. तसा अनेक प्रकाराने वेगवेगळ्या अर्थाने काय शब्द प्रथम आलेला आहे. पण या अभंगामध्ये जो काय शब्द आलेला आहे तो उपकार वाचक या अर्थाने आलेला आहे. मला इतकं सांगायचं. काय सांगू आता? संताचे उपकार ऐका जरा. या अभंगामध्ये तुकोबराय उपकार मानतात. कोणाचे? संताचे. मग तुमच्या माझ्यावर किंवा जगावर फक्त संताचेच उपकार आहेत, इतर कोणाचे उपकार नाहीत का? आहेत ना. बघा जरा शास्त्र पाहिलं तर ज्या वेळेला भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, भगवंताने ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली त्याच वेळेला भगवंताने तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरता काही मंडळीची नियुक्ती केली देवाने. इथं कोणाकोणाची त्याचं वर्णन केलं श्लोकामध्ये. रविचंद्रो घना वृक्षा नदी गावच सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता, असं वर्णन केलं. किती जणांचे उपकार सांगितले या श्लोकात? 7 जणांचे. किती जणांचे? नाही तर पुन्हा श्लोक सांगतो. रविचंद्रो घना वृक्षा नदी गावच सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. बघा भगवंतानी त्यांची निर्मिती येथे परोपकाराय, इथे उपकारा करता निर्मिती केली. किती जणांचं वर्णन केलं इथं? 7 जणांचे. कोण कोण? रवी म्हणजे सूर्य, चंद्र, घना म्हणजे त्याला सोप्या भाषेत पाऊस म्हणतो आपण. किती झाले? रवी, चंद्रो, घना, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन म्हणजेच महात्मा किंवा संत. असे भगवंतानी एवढ्याची निर्मिती केली. इथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. 7 जणांची निर्मिती भगवंतानी तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरता इथं केली सृष्टी निर्माण करताना. पण तुकोबारायनी यापैकी कोणाचेच उपकार न मानता फक्त उपकार मानलेत. कोणाचे? मग हे श्लोकामध्ये ज्यांचं वर्णन केलं यांचे उपकार नाहीत का? आहेत ना. त्याच्याशिवाय वर्णन केलं. बरं आपलं का नाही नाव आलं त्या यादीत? ज्या अर्थी त्यांचं वर्णन श्लोकामध्ये केलं त्या अर्थी ते उपकार करणारे घटक आहेत. किती? काय उपकार आहे त्यांचे? भजन करा सांगतो. विठाला क्रमांक नंबर 1 रवी म्हणजे सूर्य, प्रकाश देतो. हा उपकार आहे का अपकार? जरा बोलत राहा फटाफट. उपकार आहे. विनामूल्य सेवा आहे. त्याचं बिल आलं. याही पेक्षा मानवी जीवन जगण्याकरता तुमच्या माझ्या शरीराला उपयुक्त असलेलं जे ड जीवनसत्व, कोणतं? उपयुक्त असलेलं शरीराला ड जीवनसत्व हे सूर्याच्या प्रकाशातून मानवाला मिळतं. म्हणजे हा त्याचा आपल्यावर काय आहे? उपकार. चला पुढं. क्रमांक नंबर 2 चंद्र आहे. प्रकाश देतो, शीतलता देतो. याही पेक्षा रोज आपण जे धान्य खातो, ज्वारी, बाजरी, गहू वगैरे म्हणा, हे धान्य पक्व दशेला प्राप्त होतं. ते चंद्रामृतामध्येच पक्व दशेला प्राप्त होत असतं असं शास्त्र आहे. म्हणजे त्या चंद्राचाही आपल्यावर काय आहे? उपकार आहे. चला क्रमांक नंबर 3 घना म्हणजेच मेघ किंवा सोप्या भाषेत पाऊस पडतो. हा उपकार का अपकार? उपकार आहे ना. नाही पडला तर जीवन जगता येणार नाही. व्यवहार चालणार, जीवन जगता येणार. पडतो हा त्याचा आपल्यावर काय आहे? उपकार आहे. आणखी पुढे सांगतो. पुन्हा त्याच्या ठिकाणी भेद नाही. कुणाच्या ठिकाणी? त्यांनी असा विचार केला का जे पारमार्थिक आहेत, माळकरी आहेत, वारकरी आहेत, त्यांच्या शेतात पडू, त्यांच्याकडे जायचं म्हणजे व्यक्तिगत त्याच्याकडे भेद. त्यांनी असा विचार केला नाही हे नास्तिक आहेत, अधम आहेत, पापी आहेत, दुष्ट आहेत, खळ, यांच्या शेतात पडायचं नाही असा विचार केला नाही. हे पारमार्थिक आहेत म्हणून तिथं पडायचा. म्हणजे व्यक्तिगत भेद नाही, तसा त्याच्याकडे भूमिगत भेद नाही. कसा त्यांनी विचार नाही केला ही नदीकाठची सुपीक जमीन आहे तिथंच वर्षाव करू, जी हलकी जमीन आहे अथवा घाण जागा आहे तिथं वर्षाव करायचं नाही, असा त्यांनी विचार केला का? नाही विचारित मेघ हगवणारी शेत, मेघ हगवणारी शेत, मेघ हगवणारी शेत, नाही विचारित मेघ हगवणारी शेत, हगवणारी शेत, हगवणारी शेत.
विचारित मेघ हगंदारी शीत, काही विचार करत नाही, पडताना तो सर्रास पडतो. हा त्याचा आपल्यावर काय आहे? किती झाले? हा आता क्रमांक नंबर, त्याला वाटतं आपलं 4-5 म्हणून गेलं चट पुढं चाललं ना, असं कशाला मागे ढकलेत असं वाटतं. क्रमांक नंबर 4 वृक्ष आहे. कोणी? वृक्ष हा सुद्धा उपकार करणाऱ्या पैकी. परोपकाराय फलंती वृक्ष. वृक्ष हा उपकार करणाऱ्या पैकी, लक्षात ठेवा. आणि वृक्षापासून मानवी जीवनामध्ये 7 प्रकारचे फायदे. किती प्रकारचे? बघा, कधी कधी आपण त्याच्या सानिध्यात राहतो, पण त्याचे आपल्यावर काय उपकार आहेत का अपकार आहेत हे आपण त्याचा विचार करत. बघा, ऐका जरा. वृक्षापासून आपल्या जीवनामध्ये किती प्रकारचे फायदे आहेत? 7 प्रकारचे फायदे आहेत. हे माझं मत नाही, नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. काय काय फायदे आहेत ऐका. पत्र पुष्प छाया फळ, त्वचा काष्ट समूळ, वृक्ष सर्वांगे सफळ, सर्वासी केवळ उपकारी. बघा, 7 प्रकारचे फायदे. पत्र, पुष्प, छाया, फळ, त्वचा, काष्ट, समूळ, वृक्ष सर्वांगे सफल, सर्वासी केवळ उपकारी. नाथबाबा वर्णन करतात, म्हणजे उपकार करणाऱ्यापैकी. शिवाय कुठल्याच वृक्षाकडे भेद नाही. त्याचं वर्णन ज्ञानेश्वरी इथे ज्ञानोबराय करतात. आता आपण सगळे जवळजवळ शेतकरीचे, बरोबर? आता शेतकरी म्हटलं की बघा, तिथे बांध सोडून इथे वृक्ष लावतो का नाही? तिथे बांध सोडून इथं लावतो की नाही आपण? आता हे सगळे कोर्स झालेले आहेत तुमचे, हे काही सांगायची गरज नाही. बघा, नेमका वृक्ष लावला कुठं? बांधावर वृक्ष लावला एका शेतकऱ्याने. ऐका, त्याला कुंपण केलं. काय केलं? त्याला कुंपण केलं, पाणी घातलं, तो वृक्ष मोठा झाला, त्याला फळं फुलं येऊ लागले. पण बाजूचा जो शेजारी होता शेतकरी, त्याने सांगितलं मला काही ते झाड ठेवायचं नाही, त्याच्यामुळे पडतोय काय? वसवाच म्हणतात ना इकडं. काय पडतोय त्याचा? बरं, ते काय तुमच्यात म्हणत असेल, आमच्याकडे वसवा म्हणतात. चला, त्या शेतकऱ्याने सांगितलं मला ते झाड ठेवायचं नाही. तो कुऱ्हाड घेऊनच आला चांगली घासून. कशाला? आणि ज्याने वृक्ष लावला, कुंपण केलं, पाणी घातलं, तो सांगतोय अरे आता तर त्याला फळं फुलं येऊ लागली, तोडू तोडू. आणि तो सांगतोय मला ठेवायचं. आता दोघाचा जो संवाद चाललाय त्याच वृक्षाखाली चाललाय. जो कुऱ्हाड घेऊन तोडण्याकरता आला तोही तिथंच आहे, ज्याने वृक्ष लावला, कुंपण केलं, पाणी घातलं, तोही तिथंच आहे. एक कुऱ्हाड घेऊन आलाय कशाला, आणि एक हात जोडून सांगतोय तोडू नको. मग जो कुऱ्हाड घेऊन तोडण्याकरता आला त्याला त्या वृक्षाने ऊन दिलं, आणि ज्याने वृक्ष लावला, पाणी घातलं, त्याला सावली दिली का नाही? हा, हेच ज्ञानेश्वरी सांगते. जो खंडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा विठाला. मला याच्यातून एकच सांगायचं की वृक्षाजवळ भेद नाही, तो उपकार करणाऱ्या पैकी. क्रमांक नंबर 5 नदी आहे, वाहती उपकारा करता. परोपकाराय वहंती नद्या, वाहतेही उपकारा करता. तुमचं माझं म्हणजे जगाचं पाप घालवत ती सागराला जाऊन मिळते. ज्ञानोबराय म्हणतात, का फिडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. जगाचं पाप घालवती सागराला जाऊन मिळते. कडेच्या झाडा झुडपांना पाणी, पशु प्राणी कृमी कीटक तेच पाणी पितात. शेतीला त्याच पाण्याचा उपयोग होतो. आपण गेलो तर जाऊन करतोय स्नान केलं तरी, आपण गंगे स्नान केलं तरी आपलं जातं काय? पाप जातं. पण आता सगळ्यालाच रोज गंगेत जाऊन स्नान करणं पाप घालवणं शक्य नाही. म्हणून तिची पावर आणखी एवढी. तुम्ही घरी जरी तुमच्या केलं काय स्नान,
तिथं तुम्ही जरी संस्कृत मध्ये नाही श्लोक म्हटले, गंगेचैव यमुनेचैव, अहो महाराज संस्कृत कुठं जमत असतं का आम्हाला? नको म्हणू संस्कृत मध्ये, पण मराठीत तर जमन. वाचे मनता गंगा गंगा, ओ वाचे मनता गंगा गंगा. ओ सकळ दोष जाती भागा, सकळ दोष जाती भागा. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. नुसतं नाव जरी स्नान करताना घेतलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष अथवा सकळ पापी जाती, बघा नुसतं नाव घेतलं तरी आपलं जातंय काय, म्हणून तिचा सुद्धा आपल्यावर काय आहे? उपकार आहे. चला क्रमांक नंबर 6 गाय आहे, ती सुद्धा उपकारा करताय. पर उपकाराय दोहंती गुहा, गाय ही उपकार करणाऱ्यापैकी, पण कोणती? हे ध्यानात असू द्या, जर्सीचा आणि उपकाराचा संबंध. पण या भागात तुमच्याकडे नाही वाटतं का? आहेत का? हे व्यवसाय म्हणून, बिझनेस म्हणून, धंदा म्हणून ठीक आहे. तिचं धार्मिक कार्यामध्ये काही चालत, तिचं शेण चालत नाही, गोमूत्र चालत नाही, दही दूध तूप लोणी तिचं काहीच चालत नाही. त्याच्याकरता सेवा करण्याकरता आणि उपकार करणाऱ्यापैकी गाय आहे. कोणती? गावरान गावठी गाय. का? तिला आपल्या धर्माची माय म्हणतात, तिला गोधन म्हणतात. 33 कोटी देव तिच्या उदरामध्ये मानतो. तिला स्पर्श जरी केला तरी आपण पवित्र झालो अशी मानणारी आपली संस्कृती आहे. आपल्या धार्मिक कार्यामध्ये, घरामध्ये काही धार्मिक कार्य असेल तर आलेल्या माणसाच्या अंगावर आपण शिंपडतो, बरोबर? म्हणजे अपवित्रालाही पवित्र करण्याचं सामर्थ्य कशात? आणि ज्या वेळेला होम यज्ञ हवन केल्या जातं त्यावेळेला जे प्रसाद म्हणून केला जातो ना यज्ञातला, त्याच्यात 5 वस्तू मुख्य असतात प्रामुख्याने. कोणत्या कोणत्या? दही असतं, दूध असतं, आणखी तूप असतं, शेण असतं आणि गोमूत्र असतं. त्याला पंचगवय म्हणतात. आणि ते सगळं गायीपासूनच निर्माण होतंय, म्हणून तिला धर्माची माय म्हणतात, गोधन म्हणतात. मग तिच्यापासून जे जे निर्माण होतं, मग ते शेण असेल, गोमूत्र असेल, दही दूध तूप लोणी असेल, तिला होणारं खोंड असेल, हे सगळं आपल्या दृष्टीने उपयुक्तच आहे. म्हणून ती सुद्धा उपकार करणाऱ्या पैकी आहे. क्रमांक नंबर 7 सज्जन म्हणजे महात्मा संत, त्यांचे तर जगावर जीवावर उपकार आहेत. अभंगात त्याचं वर्णनही तुकोबारायांनी केलेलं आहे. पण तुकोबाराय फक्त संताचे उपकार मानतात, इतर कोणाचे उपकार मानत नाही. आणि भगवंतानी तर सृष्टी निर्माण करतानाच 7 जणांची निर्मिती उपकार करण्याकरता केली. बरं, या 6 जणांचे उपकारही तुमच्या समोर ठेवलेत ना मी. मग उपकार आहेत का नाही? तरी सुद्धा तुकोबाराय यांचे कोणाचेच उपकार न मानता फक्त मानतात. कोणाचे? मग का बरं? म्हणजे काहीतरी कारण असेल ना, ज्या अर्थी तुकोबारायांनी फक्त संताचेच उपकार अभंगात मानले. तर ऐका, हे उपकार करणारे घटक जे आहेत 6 ते साधूच्या तुलनेत अपूर्ण आहेत. 1 तुकोबारायांनी का वर्णन केलं नाही त्याची कारण सांगतोय मी तुम्हाला. साधूच्या तुलनेत हे सगळे उपकार करणारे घटक अपूर्ण आहेत. 1 हे जे उपकार करणारे घटक आहेत त्यांचे काही उपकार शारीरिक दृष्टीने आहेत आणि संत उपकार करतात ते आत्मकल्याणाच्या दृष्टीने आहेत. 3रं कारण असे, बाकीच्या उपकार करणारे जे जे घटक आहेत त्यांच्या ठिकाणी अखंडता नाही आणि साधूच्या उपकार करण्यामध्ये अखंडता आहे. मज निरंतर जागविती. मग साधूच्या तुलनेत हे सगळे अपूर्ण आहेत. कसे अपूर्ण आहेत? भजन करा, सांगतो तुम्हाला. विठाळा
तुम्हाला पहिले 7 घटक सांगितले. पहिलं उपकार करणाऱ्यापैकी कोण आहे? सूर्य. प्रकाश देतो, विनामूल्य सेवा आहे, हे सगळं मान्य आहे. पण साधूच्या तुलनेत सूर्य अपूर्ण कसा? तर त्याचं कारण आहे, सूर्य प्रकाश देतो पण अखंडता नाही ना. त्याचा प्रकाश आहे किती तास? 12 तास आहे. आता 12 तास त्याची सेवा बंद आहे. आता 12 तास सेवा बंद आहे. मी म्हणत नाही, ज्ञानोबरायचं मत आहे. ज्ञानोबराय म्हणतात सूर्य अस्तवे की डाळ. ज्ञानोबराय म्हणतात सूर्याला असतंय म्हणजे मावळतो. ज्ञानोबराय म्हटले 12 तास त्याची सेवा बंद आहे. म्हणून साधूच्या तुलनेत सूर्य सुद्धा अपूर्ण असल्यामुळे तुकोबराय फक्त संताचे उपकार मानतात. चंद्र आहे, प्रकाश देतो, शीतलता देतो मान्य, पण 15 दिवस त्याचा प्रकाश काय होतो आणि 15 दिवस कमी कमी होतो, 15 दिवस वाढत जातो. पूर्ण असतो तो कोण्या दिवशी? पौर्णिमेला पूर्ण आहे. म्हणजे महिन्यातून एकच दिवस पूर्ण. एरवी तो अपूर्ण आहे. माझं मत नाही, ज्ञानेश्वरी सांगते. चंद्र पूर्ण एखादी वेळ संत सदा पुरते. ज्ञानोबराय म्हणतात महिन्यातून एकच दिवस चंद्र पूर्ण आहे, पण संत हे सदा पूर्ण असल्यामुळे चंद्र साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. चला पुढं. मी एक पाऊस पडतो पण अखंड पडतो का? 12 महिने. उन्हाळ्यात नाही, हिवाळ्यात, पाऊस काळात 4 महिने. पाऊस काळातले 4 महिने तर त्याचे हक्काचे आहेत. पण आला तरी मी म्हणत नाही, ज्ञानेश्वरी सांगते, माझ्या म्हणण्याला आणि तुमच्या म्हणण्याला कोण खातं? हो, ज्ञानोबराय म्हणतात आला तरी 2 तासात, 4 तास, 10 तास, 48 तासात, 50 तासात तरी ओवी सांगतो त्याची. मेघ उदार परी ओसरे. ज्ञानोबराय म्हणतात मेघ उदार आहे पण ओसरतोय ना. मेघ उदार परी ओसरे मनोनी उपमेशी न पुरे. म्हणून तो साधूच्या उपमेला मेघ पुरत. म्हणून तुकोबराय त्याचे उपकार न मानता संताचे म्हणतात. चला, वृक्ष आहे, फळं फुलं सगळं काही देतो, पण अखंडता नाही ना. आता जर एखादा वारकरी म्हटला मला द्या आंबा, द्या म्हटला, कसला? कच्चा का? पिकलेलाच म्हणतात ना त्याला काहीतरी. म्हणजे तुला म्हणायचं काय पाडाला पिकला आंबा? चाठा दिसतोय. विठाला विठाला विठ्ठल आता जर एखाद्याने नको त्या ऋतूमध्ये नको ते फळ मागितलं तर भेटणार. याचा अर्थ वृक्षाच्या ठिकाणी ती अखंडता नाही, म्हणून वृक्षही साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. चला, नदी वाहते, जगाचं पाप घालवते. स्नान केलं तरी पाप जातं. मग प्रमाण दिलं महाराजांनी. नामस्मरण केलं तरी पाप जातं, पण कोणतं कोणतं पाप? हाही प्रश्न आहे ना. का तुम्ही कोणतेही पाप केले आणि स्नान केले की झाले धुतल्या तांदळावानी? असं नाही ना. मग तो लोक म्हणते सोपं आहे का? 5-6 महिने नको ते कुटाने करून जाऊ एकदा वारीला, हाणू एकदा बुडी तिथं. असं नाही ना. ऐका जरा, तीर्थ पाप घालवतं, पण कोणतं? त्याला कायिक पाप म्हणतात. कोणतं पाप म्हणतात? शरीर राखून. कायिक पाप फक्त घालवतं कोण? तीर्थ. पण माणसं शरीराने कमी पाप करतात, त्याच्यापेक्षा जास्त पाप करतात. कशाने? बघा तुम्ही, स्वतःच्याच गॅलरीत बसून, स्वतःच्या दारापुढं बसून शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं हे कोण म्हणतं? खरं बोला, कोण म्हणतं? मन म्हणतं ना. वाईट विषयाचं चिंतन करतं कोण? मनच. संकल्प आणि विकल्प करतं ते सुद्धा मनच. आणि बघा, तुमच्या अधोगतीला प्रत्येकाच्या आपल्या कारण मन आहे आपलं, आणि आपल्या ऊर्ध्वगतीला कारण सुद्धा आपलं काय? गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती मनाची युक्ती. गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती मनाची युक्ती.
अधोगती म्हणते युक्ती मन लावा एकांती साधू संगे मन लावा एकांती साधू संगे मन लावा एकांती साधू संगे जतन करा 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 मन लावाय काठी साधू संगे मन लावाय काठी साधू संगे जतन करा जतन करा जतन करा जतन करा महाराज म्हटले तुमच्या अधोगतीला कारण तुमचं मन आणि तुमच्या ऊर्ध्वगतीला कारणही तुमचं मन आहे. गती अधोगती मनाची आहे युक्ती. मग महाराज म्हटले एकच करा मन लावा एकांती साधू संगे जतन करा धावते सैरा ओढाळ. मला इतकंच सांगायचंय माणसं शरीराने कमी पाप करतात त्याच्यापेक्षा जास्त पाप मनाने करतात आणि त्या मनानं केलेलं पाप तीर्थ घालवत नाही. मन संकल्पाची या बाबे नदाय तीर्थाची या बाबे नदाय तीर्थाची या बाबे नदाय तीर्थाची या बाबे मन संकल्पाची बाबे नदाय तीर्थाची या बाबे नदाय तीर्थाची या बाबे नदाय तीर्थाची मनसंकल्पाची पापे न जाय तीर्थाची या बापे. महाराज म्हणतात मनानं केलेलं पाप तीर्थाच्या बापालाही जात नाही म्हणून तीर्थ साधूच्या तुलनेत अपूर्ण पडले. म्हणून तीर्थ साधूच्या पण जे संकल्प विकल्प करणारं मन आहे वाईट विषयाचं चिंतन करणारं मन तेच मन जर साधूच्या चरणाजवळ गेलं तर पाप करायची वासना शिल्लक राहत नाही. वासनेचे बीज जळून जाय म्हणून तीर्थ सुद्धा जगातले साधूच्या तुलनेत अपूर्ण आहेत. चला पुढं क्रमांक नंबर 6 गाय आहे. उपकार करणाऱ्यापैकी आहे पण ऐका जरा. पण गाय सुद्धा साधूच्या संताच्या तुलनेत अपूर्ण आहे बरं. एरवी धर्माची माये 33 कोटी देव उदरात आहेत पण मी कमी समजतोय. कुणाच्या तुलनेत? साधूच्या तुलनेत गाय सुद्धा अपूर्ण आहे. कशी? त्याचं कारण सांगतो. गाय सर्वांगाने पवित्र खरी पण मुखाने कशी येते? अपवित्र आहे. का अपवित्र आहे? भगवान शंकराने तिला दिलेला आहे शाप दिलाय. दुसऱ्या कोणी नाही. भगवान शंकराने तिला शाप दिला. का दिला? त्याचं कारण घडलं होतं. काय घडलं कारण? ज्या वेळेला भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर ब्रह्मदेवाने आपलं कर्तृत्व सांगायला सुरुवात केली. आता माणूस गाठ पडल्यावर आपण काय काय केलंय ते सांगतोच ना जोडीदार म्हणा पाहुण्याला. हा काय काय केलं? मी आता सुरू केलंय काम. कशाचं? सांगतोच. मी आता केली यावर्षी उन्हाळ्यातच. हा आता पुन्हा पाडायची मला. काय सांगतो का नाही? तसं ब्रह्मदेवाची आणि विष्णू भगवंताची भेट झाली. बसू द्या बसू द्या बस. विठाला दोघांची भेट झाली आणि ब्रह्मदेवाने आपलं कर्तृत्व सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं? या त्रिभुवनामध्ये माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ? माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ? सांगतोय कुणाला? तुम्ही इथंच आहेत ना पण चक्कर हाणून आले नाही ना? हा आता तुमचा माझा पहिला संवाद आहे. नेमकं तुम्हाला काय ऐकायचा नाद आहे?
मलाही मिळ नाही. आलं का ध्यानात? कारण प्रत्येक भागामध्ये श्रोत्याचा वर्ग वेगळा ठरलेला आहे. काही भागामध्ये वेदांताचं चिंतन आणखी याच्यापेक्षा अवघड प्रक्रिया ऐकायची सवय असते. काही ठिकाणी ज्ञानेश्वरी गाथा भागवत याचं चिंतन ऐकायची सवय असते. काही ठिकाणामध्ये पुराणातल्या काही साधूचं देवाचं चरित्र, आणि काही भागात याच्यातलं काहीच ऐकायचा नाद नसतो. चाटा चुटा सासू सुनाचं नवरा बायकोचं, पेतडाचं पुरींचं पोरांचं, आईचं गाणं, एक बापाचं गाणं, मित्र गारवा वनवा, जिजू जिजू पाठीचा काना, असं भंगार भंगार बी ऐकायचा नाद असतो काही काही भागात. आता तुम्हाला नेमकं काय नाद आहे याचा मला अजून अंदाज नाही ना. पहिलाच वर्ष आहे. विठाला तुम्हाला कळल ते इतकं सोपं सांगतोय मी, काही अवघड सांगत नाही. चला, ब्रह्मदेवाने आपलं कर्तृत्व सांगायला सुरुवात केली. या त्रिभुवनामध्ये मी सर्वात श्रेष्ठ आहे, पण सांगतोय विष्णू भगवंताला. आता एखादी फुशारकीची गोष्ट सांगताना आपल्यापेक्षा अज्ञानी माणसाला सांगितली, ज्याला काही कळत नाही, तर तिथंही आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणूस आणि त्याच्यापेक्षा शहाणपणा केला तर ते बरोबर. भगवान विष्णूने विचारलं, तुम्ही त्रिभुवनामध्ये तुम्ही श्रेष्ठ कसे? ब्रह्मदेवाला विचारलं. पहा म्हटलं, या सगळ्यांची निर्मिती केली मी, सगळ्याची निर्मिती मी केली, पण एकासारखा दुसरा होऊ दिला. बघा काय डोकं आहे, काय कॅम्प्युटर आहे त्याचं. मला सांगा, आपल्या गावात एकासारखा दुसरा आहे का? बरं, तालुक्यात, मतदारसंघात, जिल्ह्यात, राज्यात, अहो देशात सापडत नाही एकासारखा दुसरा. थोडा तरी बदल आहे. एकासारखा दुसरा नाही, आणि एकासारखी दुसरी, एकासारखी दुसरी जगात नाही, एकासारखा दुसरा, आणि ते नाही तेच बरं आहे. नाही तर सार खाल्या किंवा सार खाली गडी असते तर लय घोटाळे झाले असते. सेम टू सेम झालं असतं ते. असं आहे ते. बघा, हे ब्रह्मदेवाचं सूत्र आहे. बघा कसं डोकं आहे, काय सूत्र आहे ते. आणि विष्णू भगवंताला सांगतो, या सगळ्याची निर्मिती केली मी, एकासारखं दुसरं काहीच होऊ दिलं नाही जगात, म्हणून मी सगळ्यात कसा आहे? श्रेष्ठ आहे. पण सांगतोय कोणाला? विष्णू भगवंताला. पण विष्णू भगवान म्हणतात, ब्रह्मदेवा तुम्ही या सगळ्याची निर्मिती केली म्हणून तुम्ही म्हणता मी श्रेष्ठ आहे, पण तुमची निर्मितीच माझ्यापासून आहे. ब्रह्मदेवाची निर्मिती कुणापासून आहे? विष्णू भगवंतापासून आहे. कुठून? त्याचं निळोबाराय वर्णन करता, याची नाभी कमळी जन्म चतुराना, असं निळोबाराय वर्णन करतात. नाभी कमळातून म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत बिंबीतून. मग आता ब्रह्मदेवाची निर्मितीच विष्णूपासून आहे, आणि मग विष्णू भगवान म्हणतात, ब्रह्मदेवा तुमची निर्मिती माझ्यापासून आहे, तुम्ही हे सगळं निर्माण केलं, म्हणजे हे नातवाचं कौतुक आज ज्याला सांगितल्याने होतंय. त्याच्यामुळं ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही, तुमची निर्मितीच माझ्यापासून आहे. तरी ते ऐका ना नगडी, नाही नाही म्हटलं, मी तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. मग आता दोघात मिटलं नाही म्हणून तिसऱ्याकडे आले. म्हणजे तेव्हापासून पद्धती तिसऱ्याची. दोघात मिटलं नाही म्हणून तिसऱ्याकडे आले. भगवान शंकराजवळ येऊन सांगितलं, आमच्या दोघापैकी कोण श्रेष्ठ आहे सांगा. भगवान शंकर म्हटले, सांगतो तुमच्या दोघापैकी कोण श्रेष्ठ आहे, पण अगोदर माझे 2 कामं दोघांनी केले तर मी फुकट सांगत. आणि तेव्हापासून फुकट सांगायचं बंद झालेलं आहे. पहिलं फुकटच चालू होतं, तेव्हापासून ते कायदाच बदलला, कलमच काढून टाकलं ते फुकट सांगायचं. सुरू झालं मग घ्यायला. असं आहे त्याचं. पहिलं फुकटच सांगत होते, कथा असो कीर्तन फुकटच होते, पण ते भगवान शंकरांनी सांगितलं फुकट नाही. सांगा म्हटले दोघं काय काम आहे. बघा ऐका, ब्रह्मदेवाला सांगितलं माझा मुकुट शोधून आणा, आणि विष्णू भगवंताला सांगितलं माझ्या खडावा शोधून आणा. निघाले दोघं दोन्हीकडे. विष्णू भगवंतानी सर्व ठिकाणी शोध केला, पाताळापर्यंत गेले, पण शोध काही लागला, शोधच लागला नाही खडावाचा. परत आले, भगवान शंकराची स्तुती केली आणि बसले. सांगितलं मी काही जाणू शकत, आपलं अगम्य अशा प्रकारचं स्वरूप आहे, मी जाणू शकत नाही. स्तुती केली, बसले आपलं. पण हे शोधकरी चाललंच होतं. कोण? एवढ्या दिवस शोध केला, एवढ्या दिवस शोध केला, तोपर्यंत ब्रह्मदेवाचं बरंच वय झालं. शोध चालूच होता. जो भेटेल त्याला विचारायचे, ओ भगवान शंकराचा मुकुट पाहिला का हो? कुणी म्हणायचं नाही पाहिला. हो पुढं. शेवटी एक सद्ग्रस्त भेटले, त्यांनी विचारलं, भगवान शंकराच्या मुकुटाचा शोध लावणारे तुम्ही कोण हो? त्यांनी सांगितलं मी ब्रह्मदेव आहे. असं?
अहो त्याला सांगितलं आतापर्यंत भगवान शंकराच्या मुकुटाचा शोध लावता लावता तुमच्यासारखे बरेच ब्रह्मदेव कशाला भानगड देत पडले तुम्ही. निघालं तिथून रिटर्न. आता शोध तर काही लागला पण खोटं का होईना पण लागला म्हणून सांगायचं. मग खोटं एकट्याने सांगून चालत नाही, त्याला लागतो साक्षीदार लागतो. मग येतानाच ब्रह्मदेवाने गायीला नादिवलं नुसतं होय म्हण. आणि तिला म्हटलं आपल्याला काही जास्त बोलायचं नाही, नुसतं होय म्हणायचंय. जवळ आल्यानंतर भगवान शंकराने विचारलं काय ब्रह्मदेवा लागला का शोध. म्हटले हो लागला. आता भगवान शंकरही सर्वज्ञ, त्यांना माहित नाही का लागलाय का नाही ते. कोण म्हणताय लागला. तोपर्यंत साक्षीदाराला पुढं केलं. कोणाला. तिने सांगितलं हो शोध लागला. आता शोध लागला होता का. साक्ष दिली ती खरी का खोटी. खोटी साक्ष दिली. जशी खोटी साक्ष दिली त्याच क्षणी भगवान शंकरांनी शाप दिला. ज्या मुखाने तू खोटी साक्ष दिली त्या मुखाने तू अपवित्र होशील, तुला मृत्यू लोकामध्ये मानविष्टा भक्षण करावे लागेल, हा शाप दिला. आता ही कथा घडली पुराणात, त्याचं प्रमाण तुकोबराने गाथ्यात लिहिलंय. गायत्री स्वमुखे भक्षित गायत्री स्वमुखे भक्षित गायत्री स्वमुखे भक्षित सेमळ गायत्री स्वमुखे भक्षित सेमळ हे गाथ्यात प्रमाण आलं. गायत्री स्वमुखे भक्षित सेमळ मिळाल्या ओहळ गंगा ओघ. गायत्री स्वमुखे भक्षित सेमळ, मुखाने ती अपवित्र झाली, तिला मानविष्ट भक्षण करावं लागली म्हणून ती मुखाने अपवित्र आहे. आणि पुन्हा ऐका, गायीचं दर्शन घेताना पुढून उचित नाही बरं. ऐका सगळे, का लागलाय डोळा कोणाला. नीट ऐका, कुठून पुढून दर्शन घेणं हे शास्त्र प्रमाण नाही. पण आता ज्याला डोक्याचाच भाग नाही ते काय भाजीपाल्याच्या बाजारात कुठं दिसली तिच्या पोटाला हात लागू नाही तर पाठीला लागू असं करून चलत आहे. पण गायीचं दर्शन घेणं हे पाठीमागून उजिते शिपटीकडून. पुढून दर्शन घेणं शास्त्रप्रमाण नाही, पाठीमागून शिपटीकडून घेणं हे उचित आहे. मला इतकं सांगायचं, गाय सर्वांगाने पवित्र खरी पण मुखाने कशी आहे अपवित्र आहे. म्हणून साधूच्या तुलनेत गाय अपूर्ण ठरली. कारण साधूचा एखादा अवयव एखादं इंद्रिय अपवित्र आहे का नाही ना. सर्वांगाने साधूचं जीवन पवित्र आहे ना. जे जेवो शुद्धे, निवृत्तीनाथाचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात जे जेवो शुद्धे, सर्वांगाने पवित्र जीवन आहे. हे पवित्र चोवळी तिचं एक भूमंडळी, तिचं एक भूमंडळी. पवित्र सोवळी पवित्र भूमंडळी पवित्र भूमंडळी पवित्र भूमंडळी
पवित्र सोवळी, पवित्र जीवन आणि सोवळं जीवन फक्त कुणाचे? साधूचे. पवित्र सोवळी, एकतीच भूमंडळी किंवा सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी. देह देवाचे म्हणजे सर्वांगाने साधूचं जीवन पवित्र सोहळ असल्यामुळे गाय सुद्धा साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. म्हणून तुकोबराय कोणाचेच उपकार न मानता फक्त संताचे मानतात. काय सांगू आता संताचे उपकार? का संताचेच उपकार मानतात त्याचं दुसरं कारण सांगतो. संत उपकार करताना 3 प्रकाराने उपकार करतात जीवावर. किती प्रकाराने? 3 प्रकाराने. कोणत्या? कायेने, वाचेने आणि बघा साधू शरीराने जे जे करतो ते जगाच्या उपकारा करतात. वाचेने जे बोलतो जगावर उपकार करण्याकरता. आणि साधूच्या मनाने जो पवित्र संकल्प धारण केला तो सुद्धा जगत उद्धाराचाच. म्हणजे कायेने, वाचेने, मनाने 3 प्रकाराने उपकार संत करतात. काय पुरावा? नाथ महाराजाचा पुरावा असा आहे. पैसा काया वाचा म्हणे प्राणी, साधू वाढला उपकार करणे. आपुले परावे म्हणून उपकारू करणे सर्वासी. पैसा काया वाचा म्हणे प्राणे 3 प्रकाराने. नाथ महाराज म्हणतात साधू वाढला उपकार करणे, आपुले परावे मनोनेने उपकार करणे सर्वाशी. 3 प्रकाराने उपकार करतात. त्याचा पुरावा नाथांनी दिला. दुसरा पुरावा कबीर महाराज देतात. परोपकार वचन मन काया, संत सहज स्वभाव खगराया. किंवा तुकोबराईने पुरावा दिला. बळबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले. अमृत हे पोटी साठविले. बलबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे मोठे साठविले. अमृत हे मोठे साठविले. बघा बळ बुद्धी ज्याची उपकारासाठी म्हणजे काया वाचा मनाने उपकार करणारे संत आहेत. म्हणून तुकोबराय त्यांचेच उपकार मानतात. काय सांगू आता संताचे उपकार? का संताचे उपकार मानतात तर त्याचं 3रं कारण सांगतो. संत जे उपकार करतात तसा उपकार करणारा दुसरा घटकच इथं अवताराला आला, जन्माला आला. बघा साधूने जे तुमच्या माझ्यावर उपकार केले ते आपले जवळचे कोणी करतील का? घरातले मुलं नाही. बरं ती नाही. बरं बाहेरचे कुणी? परिसरातला एखादा नेता, एखादा कार्यकर्ता? नाही, कुणी करत नाही. आहे का? मग आता सगळ्यात जवळचं नातं आहे आपलं मायबापाचं. कोणाचं नातं आहे? मायबापाचं नातं आहे. मग आता त्यांचे आहेत का नाही आपल्यावर उपकार? आहेत, पण ते सुद्धा व्यावहारिकच आहेत. तेही सांगतो तुम्हाला. तुमचे असो, माझे असो, कोणाचे मायबाप असो, हे व्यावहारिक हिताचे इच्छुक आहेत का पारमार्थिक हिताचे इच्छुक आहेत? व्यावहारिक. आणि व्यावहारिक हिताचे इच्छुक असल्यामुळे तुकोबराय म्हणतात हित नाही ठावे जननी जनका दाबिला लौकिक चारती. असा गाथा सांगतोय. म्हणजे प्रत्येक मायबापाला सुद्धा आपल्या मुला मुलीचं खरं हित कशात आहे हे माहीत. व्यावहारिक दृष्टीने फक्त त्यांना ज्ञान आहे. कोणतं? आई वडिलाची हीच अपेक्षा असते चांगल्यापैकी खर्च करतील, चांगलं शिक्षण मुलाचं मुलीचं करून देतील, ते करतील. त्याला आणखी 5-10 लाख रुपये खर्च करून त्याला एखादी सर्व्हिस लावून देतील. नाही सर्व्हिस केली तर 5-10 लाखाचा एखादा बिझनेस धंदा टाकून देतील. नाही धंदा जमला तर 5-10 एकर बागायती शेती करून देतील. त्याला एखादा 5-50 लाखाचा बांधून देतील. त्याच्या दोनाचे संपलं आई वडिलाचं कर्तव्य. एक तर सर्व्हिस लावून देतील, धंदा टाकून देतील, 10-5 एकर बागायती शेती करून देतील, एखादा बंगला बांधून देतील. त्याच्या दोनाचे संपलं. आता हे म्हणजे त्याचं हित झालं का? बघा सर्व्हिस लावली, धंदा सुरू झाला, बागायती शेती करून दिली, लग्न करून दिलं.
हे व्यावहारिक जीवन जगण्याची व्यवस्था झाली का? उद्धाराची व्यवस्था आहे ती का? असं आहे का बुवा ज्याला 1.5 लाख पेमेंट त्याला सायुज्य मोक्ष, हा ज्याला 50,000 रुपये महिना आहे त्याला समीपता मुक्ती, असं आहे का? नाही बुवा. ज्याचा 2 कोटीचा धंदा त्याला कैवल्य मोक्ष, असं आहे का? नाही. सर्व्हिस असो, धंदा असो, शेती असो, हे जीवन जगण्याचा क्रम झाला. काय झाला हा? त्याचा आणि उद्धाराचा संबंध. म्हणून तुकोबराय म्हटले, हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिक चारती लोभा कारणे काय करती पाळीती. याच्यापेक्षा वेगळं नाही काय. व्यावहारिक हिताचे झुकेस, परमार्थिक नाही. बघा आता बाकीचे इथं जे आलेच नाही त्यांचा विषय सोडून द्या. आता इथे बसलेल्या पैकी अशी तुमच्यापैकी कोणाची इच्छा आहे की आपला मुलगा आपल्याला उद्या सोडून अरण्यात निघून जावा? उद्याच आपला मुलगा आपल्याला सोडून अरण्यात निघून जावा, फार मोठी त्यांनी तपश्चर्या करावी, साधना करावी, ज्ञानार्जन करावं, तो मोठा महात्मा व्हावा, त्याचाही उद्धार होईल आणि त्याच्या तपश्चर्येमुळे आपल्या 21 कुळांचा उद्धार होईल. किती कुळाचा? अशी आहे का तुमची कुणाची इच्छा? हां नाही ना? ऐका, पण ठीक आहे, महात्मा व्हावा, साधू व्हावा ही तुमची इच्छा, पण तुमची प्रत्येकाची इच्छा ही आहे ना, माझा मुलगा डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, ही तर सगळ्याची इच्छा आहे. तुमची इच्छा आहे इंजिनियर व्हावा, वकील व्हावा, डॉक्टर व्हावा, पण ते कंडक्टरही होत नाही. हो, आणि झालं तर वार करायचे सुट्टे पैसे माघारी देत नाही. ते तरी काय साधं आहे का? हो, इच्छा तुमची ठीक आहे, पण इच्छाप्रमाणे होत म्हणजे पण हे व्हावा वाटतं, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, वकील व्हावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा, जागीरदार व्हावा, आमकं हे सगळं व्हावा वाटतंय, पण साधू व्हावा आपला मुलगा असं वाटतंय का कोणाला? हां असं वाटतंय का? नाही. मग तुम्ही सुद्धा इथं सप्त्या जरी कीर्तनला आले तर मला डुप्लिकेटच दिसतात. आता जे कीर्तनला आलेल्याची जरी इच्छा नाही आपला साधू व्हावा, जे सप्त्याचं तोंडच बघत नाही कधी, त्यांना तर वाटतं आपला अतिरेकी व्हावं, पण यांच्यात घुसून आहे वार करायला. विठाला विठाला विठ्ठल मग याच्यामुळंच मी म्हणतोय, मायबाप सुद्धा साधूच्या तुलनेत उपकार करण्यात कसे अपूर्ण आहेत ना. हे माझं मत नाही, गाथा सांगतोय. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐसी माय, आपण करी ऐसी माय, धर्म त्याग देखील पाय, हृदयाचे देखील माय, दिले अक्षय भयदान, दिले अक्षय भयदान, मनवोनी आलो या देशात, महाराज म्हणतात, केले उपकार सांगू मी काय, बापन करी आईसी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभयदान गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. हे साधूचे उपकार आहेत. म्हणून मग आता एखादा असंही डोकं लावील, महाराजांनीच सांगितलंय की मायबापाचे आपल्यावर उपकार, मग त्याच्यामुळेच मी सांभाळीत नाही. तेच असंही टकोरं लावू नका, नाही तर एखादा पुन्हा म्हणे आपला काय दोष आहे, मी त्याच्यामुळे सांभाळीत नाही का. ते झांबरे महाराजांनी सांगितलं होतं कीर्तनात, आई बापाचे काही असं नाही टकोर लावायचं. मी फक्त साधूच्या तुलनेत अपूर्ण म्हणतोय. इरवी ते तीर्था समाने चालते बोलते देवेत, आलं का ध्यानात? नाही तर म्हणजे असं उलट डोकं लावू नये एखाद्याने. मी मायबाप कमी ठरवले, पण कोणाच्या तुलनेत? साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. म्हणजे मायबापापेक्षा सुद्धा अधिक उपकार करणारे कोण आहेत? संत असल्यामुळे तुकोबाराय कोणाचे उपकार मानत नाही, फक्त संताचे म्हणतात. काय सांगू आता संताचे
उपकार. आता चौथं कारण सांगतो का संताचेच उपकार म्हणतात. तर सज्जनानो, संत आपकार्यावर सुद्धा करतात. तसे वर्ग 4 आहेत समाजामध्ये. आपकार्यावर आपकार करणारा एक वर्ग आहे, उपकार्यावर उपकार करणारा एक वर्ग आहे, उपकार्यावर आपकार करणारा एक आहे, आणि आपकार्यावर उपकार करणारा एक. किती आहेत बघा. आपकार्यावर आपकार करणारा याला तुमच्या भाषेत जशाच हे कसं पाठे बरं लगेच. हा बघा, एखाद्याचा जर काही वादविवाद झालं तर काही काही माणसं म्हणतात, अहो कशाला तुम्ही नादी लागायचं, काय घेणं पडलं त्याच्या वाचून आपलं. पण दुसरा म्हणतो, अहो यांची चूकच नाही हो, त्यांनी 4 बाऱ्या खोडी केल्या, मग यांनी हाणलं तर याच्यात याला जशाच तसं म्हणतात. आपकार्यावर आपकार करणारा वर्ग ते तुमच्या व्यवहारातलं ते द्या सोडून. दुसरा वर्ग आहे उपकार्यावर उपकार करणारा. कशावर? उपकार्यावर उपकार करणारा. कसा? पांडवांनी जो यज्ञ केला, राजसू यज्ञ, आणि त्या यज्ञामध्ये एवढं अनंत पट्टीचं अन्नदान केलं, एवढं अन्नदान केलं त्या यज्ञात, आणि त्याच यज्ञातलं थोडंसं अन्न खाल्लं होतं शुकाचार्यांनी. कुणी खाल्लं होतं? शुकाचार्य महाराजांनी थोडंसं त्या यज्ञातलं अन्न खाल्लं होतं. कोणाच्या? पांडवाच्या. तेच पांडव, त्या पांडवापैकी अर्जुन, त्याच अर्जुनाचा नातू कोण? मग खरं आहे ना. चुकलं असतं तर म्हणलं असतं, तू साठळे, तू हुकला असतं तर म्हणलं असतं, मी नाही म्हणलं, तोच म्हणलं. असं आहे ते. अर्जुनाचा नातू कोण? परीक्षिती. आणि बघा, त्या परीक्षितीला शाप होता. कथाभाग माहीत असली तर ठीक आहे. ऋषींचा शाप होता की त्याला 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होणार आहे. आता चिंता करू लागला. त्याला माहीत होतं ऋषीचा शाप आहे, खोटा होणार नाही, 7 दिवसात सर्पदंशाने आपला मृत्यू होणार आहे. काय करावं शोक करू लागला. पण कुणी जाणती शहाणी मंडळी भेटली त्यावेळेला. अरे असू दे शाप, पण दिवस आहेत ना बाकी. किती? 7 दिवस आहेत ना, टेन्शन कशाला घेतो. मग सांगितलं, तू भागवत श्रवण कर. काय श्रवण कर? 7 दिवसामध्ये तू मुक्त होशील, चिंता करू नको. पण तो म्हटला, भागवत ऐकल्यानंतर मुक्त होईल, पण ऐकू कोणाकडून? ज्याच्याकडून भागवत ऐकायचं त्याच्या श्लोक तर पाठा पाहिजेत ना. हा, नाही तर ते नुसतेच 5-7 दिवसाच्या कथात तिकून रंगून आलेला असन, ते बुलबुलून हार्मोनियम वाजित. तसं नाही ना मेळ बसायचं. उद्धार करायसारखं सांगितलं पाहिजे ना त्याने. चाटा चुटा सांगून जाणार याला तर उठा आलाय, त्याचं टेम्पो भरण त्याचा. हो, मग बाकीच्यांनी सांगितलं, हे कर, तुला उद्धार करून घ्यायचा असेल भागवत ऐकून तर शुकाचार्याकडे जा. कोणाकडं? दुसऱ्याकडून ऐकून तुझा उद्धार होईल असं जा त्यांच्याकडे. मग परीक्षिती म्हटला, ते मला गेल्यावर भागवत सांगतील का? त्यावेळेला बघा, सांगितलं तू एक कर, गेल्याबरोबर त्यांचं घे अगोदर, आणि दर्शन घेतल्याबरोबर एकच म्हणावं, महाराज मला तुमच्याकडून भागवत श्रवण करायचंय. आणि त्यांनी जर विचारलं तू कोण आहे, तर तुझं काहीच सांगू नको. तुझ्याकडे काय प्रॉपर्टी आणि काय पद आहे ते काही सांगू नको. तसल्याने सांगत नसते ते, साधू नसतो सांगत. महाराज सांगू शकतो. तुमच्याकडे लय मालदार गडी असला तर महाराज त्याचं वर्णन करू शकतो. कीर्तनकार का पुन्हा तारीख देऊ शकतो. हा, म्हणून त्याचं वर्णन करू शकतो. हे महाराज असे 5-6 लुचाड बोडायचे झाले नाही. हा, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याचं बी मोकर हे आईचं सगळं. विठाला विठाला. म्हणजे ह्यांनाच भोसडीच्याला गाथा ज्ञानेश्वरी काय सांगते माहित नाही का. त्याचं कारण सांगतो. इथं तुकोबरायने सांगितलं, एक देवाचं वर्णन करा, एक साधूचं वर्णन करा, बाकीचं कोणाचं वर्णन करीत बसू नका. ही वर्णन करायची जागाच नाही. प्रमाण सांगतो तुम्हाला. वर्णाविती कीर्ती एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वर्णू नये, हे गाथा सांगतोय. इथं कुठं सांगितलं यामक्याचं थोडंसं घी आणि तमक्याचं उलचं असलं नाही चालत. ज्यांना चालतं त्यांचं बघून द्या तिकडे काय असायचं तिकडं. आपल्यात नाही ती व्यवस्था. विठाला त्याच्यामुळेच मग काही काही लोक मला ना करतील.
लय काय आम्ही एवढं बोलून सुद्धा हे नाव सुद्धा असं काही काहींना ना देतो ते ते गेल्या वर्षी किंवा आज 2 वर्षाला ते संजय महाराजांनी इकडं कन्नड तालुक्यात का कुठं ते कोणतं गाव म्हणजे गाव आठवणं मला आहे ते त्या गावात इतका नादेल कार्यकर्त्याला म्हणजे प्रत्येक देव येणार का तो लगेच सांगणार महाराज मी माझी सरपंच होतो इथला प्रत्येक म्हणजे मला 20 जण भेटले असते कीर्तनाच्या अगोदर जेव आला का मी चेअरमन इथला सोसायटीचा जेव येईल का मी जिल्हा परिषदचा आमका आहे माझी अशी कंपनी माझा कारखाना आहे अरे असू दे ना मला काय तुझ्या पोराला पोरगी नाही द्यायची तूही माझ्या पोराला करायची नाही तुझ्याकडे काय तू सांग ना मी इतके पारायण केले हे सांग मी ऐकून घेईन ना मी इथं पंगत दिली बुवा मी 10-20 वाऱ्या पायी केल्या हे ऐकलं तर मी तुझ्या पाया पडतो तू काय जहागीरदार आहे मला काय सांगतो काय माझा फायदा काय त्याच्यात तू पारायण जर 10-5 केले असले तर मी तुझ्या लोटांगण घालतो पायावर तू जर पायी वारी इथून तिथून केली असली बिसी भरली असली दिंडीत बी हा आणि वाटाने भजन ऐकत गेला असला तर मी साष्टांग नतमस्तक होतो तुझ्या चरणावर पण बाकीचं गाबाळ ऐकून मी तुला बाजीराव म्हणायला मी नाही मोकळा विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल ते काय सांगतोय आपलं हे असं होतं बाजूला गेलं परीक्षितेला सांगितलं तुझं काही सांगू नको तू गेल्यावर एवढंच म्हण मला भागवत श्रवण करायचंय आणि त्यांनी जर विचारलं तू कोण कोणाचा कुठला तर तू एकच सांग मी अर्जुनाचा नातू आहे कुणाचा नातू बघा म्हटले त्यांचं राज्याचं नाव त्यांच्यावरच काम होईल तुला कोण खाते हा जा गेलं ते दर्शन घेतलं आणि विचारलं महाराज मला तुमच्याकडून भागवत श्रवण करायचे विचारलं बाळ तू कोण कुठला त्यावेळेला परीक्षितीने सांगितलं महाराज मी अर्जुनाचा नातू आहे बघा अर्जुनाचा नातू म्हटल्याबरोबर त्याला मिठी मारली वा 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 अरे काय पांडव होते काय यज्ञ केला काय यज्ञात अन्नदान केलं आणि त्याच्यातलं मी सुद्धा थोडंसं खाल्लं होतं बघा अजूनही तरुण मंडळीला कधी कधी वाटतं आपल्या म्हाताऱ्याला काही कळत अशिक्षित आहे आमच्या आज्याला काही कळत पण अजूनही तुम्ही मोठ्या मार्केटमध्ये गेले पेठात गेले तर तुम्हाला कुणी खात नाही अजूनही त्यांचं सांगावं लागतं हा तुम्ही एखाद्या दुकानात गेले 2 लाखाची खरेदी केली आणि सांगितलं हे एक घ्या आणि एक द्या मांडून ते म्हणतं ए थांब कुठला आहे तू कुणाचा मग त्याला सांगावं लागतं वलसा खालच्याचा आहे कुणाचा आमक्याचा अरे त्यांचा आहे तू मग हे न्याजा हेही लागत असले तर न्याजा म्हणजे अजूनही आजोबाला वडिलाच्या नावाला मार्केटमध्ये बाजारात नातेवाईकात किंमत अजून त्यांच्या नावावर चालतं आपलं बरोबर आहे का नाही तसं त्यांनी सांगितलं मी अर्जुनाचा नातू आहे त्यावेळेला त्याची स्तुती केली त्याला मिठी मारली आणि सांगितलं काही चिंता नको लगेच सांगायला सुरुवात केली मागं पुढं नाही बघा 7 दिवस त्याला भागवत कथा सांगितली आणि नुसते सांगून सामान जमा करून घेऊन गेले नाही त्याला मुक्त करून गेले प्रमाणे सांगतो आता पुढं परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा उच्चारिता वाचा मुक्त झाला किती दिवसात मृत्यू होता परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा उच्चारिता वाचा मुक्त झाला त्याचा उद्धार केला त्याच्यात काही घेतलं ऐका पुढचं का घेतलं नाही हा अन्न कोणाचं खाल्लं होतं आता आज्याचं म्हणा कोणाचं खाल्लं होतं आणि त्या अन्नाचं खाल्लेल्या उपकाराची जाण कोणापुतूर ठेवली बघा काय काय अवघड आहे खाल्लंय आज्याचं आणि जाण नातवापुतूर ठेवली आता आहे का याचं बसतोय का मेळ 15 दिवस ज्याचं खातंय 15 दिवस ज्याच्यावर हिंडलं खाल्लं त्याचं आणि शेवटच्या रात्रीला काहीतरी कांगड घोंगड झालं की निघालं धोबाड घेऊन तिकडं नाही ते मी होतो तिकडे पण ते नाही इकडंच अरे कोणती पद्धत आहे अरे अन्न आज्याचं खाल्लंय नातवापर्यंत त्या उपकाराची जाण ठेवली याला उपकार्यावर उपकार करणारा वर्ग म्हणतात आलं ध्यानात 3रा वर्ग सांगतो उपकार्यावर अपकार करणारा यालाच कृतज्ञ म्हणतात यालाच काय म्हणतात बघा कृतज्ञ म्हणजे उपकार केला त्याच्या उपकार नाही करीत अपकार करतो उलट आणि हा माझ्यापेक्षाही तुमच्या जीवनातला रोजचा अनुभव असेल बघा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखाद्याला 100 वेळा गरज केली किती वेळा 100 वेळा तुम्ही त्याच्या अडचणीला उभा राहिले पण एखाद्या वेळी तुमची मजबुरी म्हणून तुमच्याकडून त्याची जर गरज झाली नाही लगेच तुमच्या विरोधात बोलणार
काय खरंय महाराज त्यांचं, आम्ही एवढ्या दिवस त्यांच्या मागे राहिलो. पण अरे पण 100 वेळा उपकार केली हे विसरला का तू? हे विसरला का तू? याला उपकार्यावर अपकार करणारा वर्ग म्हणतात, यालाच कृतज्ञ म्हणतात. आणि हा आजचे वर्ग असं नाही, यांचा मूळ पुरुष भस्मासूर आहे. आता जे उलटणारे गडी आहेत ना खाऊन, यांचा मूळ पुरुष आहे भस्मासूर. त्याच्या वंशावळीतले म्हणा, त्याच्या कुळातले म्हणा, त्याच्या पॅनलचे म्हणा, काहीतरी म्हणा त्यांना. हा, कारण पूर्वी एकच होता उलटणारा. बघा काय केलं त्याने, भगवान शंकराकडे सेवेला होता तो. कुणाकड? आणि काय सेवा होती? सकाळी भगवान शंकराचं स्नान झाल्यानंतर एकच काम होतं, स्मशानात जायचं आणि चिता भस्म आणून द्यायची. म्हणजे मेलेल्या माणसाची कशाला अंगाला लावाय, तेवढंच काम होतं. पुन्हा काही काम नसायचं ना दुसऱ्या दिवशी स्नान होस तर. बरं पेमेंटही बरं होतं. हा, ते राहिलं कामाला. आता कधी कधी काही रोजच माणसं मरत नसत ना, या गावात नाही तर त्या गावात, तिथं नाही तर इथं, सारखं त्याला सकाळी वन फिरावं लागायचं. बरं तो काही रोज माणसं मारायला, कोरोनाचा काळ नाही तो, सारखी धावपळ करायचं. काय करावं म्हटलं, आता हे अवघडच झालं. मग त्यांनी एक केलं, भगवान शंकराचीच उपासना केली, सेवा केली, तप केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले, कारण लवकर प्रसन्न होणारं दैवत तेच आहे. प्रसन्न झाले भगवान. काय इच्छा आहे? त्यावेळेला भस्मासूर म्हटला, माझी एकच इच्छा आहे, ज्या दिवशी कोणी मनुष्य मेलेला नसेल, चिता भस्म भेटणार नाही, त्या दिवशी मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याची तिथंच झाली पाहिजे. काय आता ते भोळं खातं तात असतो, मागचा पुढचा विचारच नाही. कोणी काय मागितलंय बुवा, मागितलं की दिलंच. मग आता ज्या दिवशी कुठं चिता भस्म भेटणार नाही त्या दिवशी काय ते दिसल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचं. ते म्हणत नव्हतं बुवा हे हवं पय, हे गायक हे वादक हे जिल्हा परिषद सदस्य, असं काय नव्हतं. दिसल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचं, असा त्याचा क्रम. सोपं झालं ना, त्याला फिरायची गरज नाही राहिली. एके दिवशी सकाळी सकाळी चिता भस्म आणून दिलं आणि भोजन वगैरे झालं, निवांत बसलं ते. तोपर्यंत ती स्वारी आली वरून. नारायण हा, जरा लेट करून घेत काय तुम्हाला. नारायण आलं ना, झाला दोघाचा जयरी. काय चाललं भस्मासुरा? काय नाही म्हटलं, आता सकाळी सकाळी चिता भस्म आणून दिला, आता उद्या सकाळी भगवंताचं स्नान होतं तर मला काही काम. आता ते नारद आहे बुवा, नारदानी कोणाला पटवलं आणि पटलं नाही असं पुराणात एकही उदाहरण घडलं. नारदानी पटवलं की ते 100% ते आता पाहिजे होता खरा. लय माणसं बदलेली असते त्यांनी, आणि जिंकून राहिला असता त्यांचा 100% पॅनल लागला. नारदाने सांगितलं, अरे काय काम धरलंय तू, सकाळचा उठतून कुठं स्मशानात जातो, कशाला करतो ते? चल म्हटलं तू माझ्या बरोबर तिकडे मुंबईला, तुला चांगला जॉब देतो. ते म्हटलं नको भाऊ, मुंबईला तिकडे लय गर्दी, धक्काधक्कीचं जीवन, प्रदूषण लय, इकडं बरं आहे आपलं मोकळं चोकळं वातावरण चांगलंय. आता ते नारद आहे. नारद म्हटलं मग एक कर, जर काम सोडायचं नसलं तर एक कर, भगवान शंकर एकांतात बसलेले, डोळे झाकलेले, रामनामाचा जप चाललाय, जा आणि ठेव त्यांच्याच काय डोक्यावर. त्यावेळेला तो म्हटला हे वागणं बरं नाही, असं मला म्हणायचं. नव हानलाच वळका या घड्यांनी. अहो हे बरं नाही वागणं. बर मग काम तर सोडायचं नाही, मग एक कर. बरं भस्मासुराने नारदाला विचारलं, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना भस्म करून फायदा काय होणार आहे? मी त्यांच्याकडेच कामाला आहे ना, ज्यांच्याकडे काम आलाय त्यांच्यावर तरी नीट अशी दृष्टी ठेवू. आता ते नारद आहे, नारदाने पटवलं. म्हटलं एक सांगतो तुला, जर भगवान शंकरालाच करून टाकली त्यांची काय फायदा काय म्हटलं, तुला कळत नाही का? अरे कैलासाचं राज्य काय दुसऱ्याला होईल का? गणपती तर काही त्या राज्याच्या भानगडीत, आणि कार्तिक स्वामी बी त्या कुटाण्यात. पर्याय व्यवस्था तुलाच भेटन काय राज्य. भाऊ पटलं ना त्या मूर्खाला. बरं तो म्हटला ना एवढा काला हो द्या मग जातो. अहो लगेच उठलं आणि ते नीटच सुटलं. भगवान शंकर एकांतात बसलेले, तर रामनामाचा जप चाललाय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता हे पळत आलंय कशाला? आता भगवान शंकर सर्वज्ञ आहेत, लक्षात आलं ही अवलाद उलटलेली. पण आता विलाज नाही, आपणच दिलेला वर आहे, तो माघारी घ्यायची व्यवस्था नाही.
सब देवन के बाबा बडे बाबा भोलेनाथ उठले पळायला लागले. भगवान शंकर पुढं पळतात, हा मागं पळतोय. आता ही उलटी वरात निघाली, भगवान पुढं ह्या मागं. आता त्या अरण्यामधून पळू लागले. आता या एवढा पळत होता हा भस्मासूर, याला वाटायचं मी कधी गाठीन आणि कधी ठेवीन काय. पण भगवान शंकर पुढे पळत असताना भगवान शंकराच्या लक्षात आला तर आपण वर दिलाय, माघारी घ्यायची व्यवस्था नाही. पण या संकटातून, या धर्म संकटातून आता सोडवणारा त्रिभुवनात एकच आहे, तो फक्त विष्णू भगवान सोडू शकतो, दुसरा कोणी. बघा भगवान शंकर पुढे पळतायत, हा मागं पळतोय. पळत असताना भगवान शंकरांनी धावा केला. कोणाचा? भगवान मुझे बचाव. असा धावा केल्यावर विष्णू भगवंतांनी खाली पाहिलं तर ही उलटी वरात पळत होती. आणि पळत असताना भगवान विष्णू वरूनच म्हटले भगवान शंकराला, हे पहिलंच तुम्हाला कळत नाही, खाते वाटेप करतानाच कळायला पाहिजे हे त्या लायकीचं आहे का. पुन्हा भ्रष्टाचार केल्यावर रोज पेपरला आणि रोज मीडियावर बोंबलून आता काही होणार. हे पहिलंच त्या लायकीचं नाही, पहिलंच कळायला पाहिजे होतं तुम्हाला, हे जवळ नव्हतं करायला पाहिजे. नाविला झाला, पण भगवान विष्णूला धावून येणं भाग पडलं. बघा या दोघांच्या मध्ये जे अंतर होतं ना, भगवान शंकर पुढं हा मागं पळत होता. भगवान शंकर पुढे गेले की लगेच भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं. अप्रतिम सौंदर्य संपन्न, की जगात तसं स्त्री रूपच आतापर्यंत झालं. अप्रतिम सौंदर्य संपन्न रूप धारण केलं. भगवान शंकर गेले पुढं आणि हे मागून पळत आलं तर त्याला ती डायरेक्ट दिसली. कोण? मोहिनी. अप्रतिम सौंदर्य संपन्न. आणि ती मोहिनी पाहिल्याबरोबर ते तिथंच थांबलं. कोण? हा. आणि थांबल्याबरोबर लगेच विचारलं, आपण कोण, कुठल्या, नाव गाव पत्ता मोबाईल नंबर कार्ड फिर्ड आहे का तुमचं काय. मग तिने नाव सांगितलं, गाव सांगितलं, मोबाईल नंबरही दिला आणि विचारलं, हा व्हॉट्सअपचा हाच आहे का. म्हणले हाच आहे. चला ऐका. बर पुढचं ऐका. नंबर दिला. पण त्यांनी विचारलं, तुम्ही एवढ्या मोठ्या अरण्यात एकट्याच बेवारस आल्या. आता ती काही खरी स्त्री होती का. तो कोण आहे? भगवान विष्णू आहे त्या रूपात. त्याने विचारलं, आपण एकट्याच बेवारस या एवढ्या मोठ्या जंगलात आल्या कशा. त्यावेळेला तिने सांगितलं, आले मी काही कामानिमित्त. बर. मग त्याने लगेच विचारलं, तुमचं. हा. तिने सांगितलं, अजून काही झालेलं नाही. मग त्यांनी पुढं प्रश्न केला. मग झालेलं नाही म्हटल्यानंतर तुमची पतीच्या संबंधाने अट कोणती आहे? कोणत्या धर्माचा पाहिजे, कोणत्या जातीचा पाहिजे, कोणत्या पंथाचा पाहिजे, कोणत्या संप्रदायाचा पाहिजे, गव्हर्नमेंट सर्व्हिसचा पाहिजे का कंपनीतला चालन का शेतकरी जमन. शेतकरी काय फाशी आली काय. हा. तुम्हाला तुमची पोरगी नाही द्यायची, तुमच्या कठाळ्याला कुठून आणी ती. हो. त्याला कुठून आणी ती काय. हा. जरा विचार केला पाहिजे ना. आपली पोरगी उन्हात नसली पाहिजे आणि दुसऱ्याची तो इथं कापूस याचा मोकळी आहे काय ती. हा बी जरा विचार केला पाहिजे. आपलं बी बघावं ना कुठं काय आहे ते. आलं ध्यानात. ऐका त्या मोहिनी रूपात मोहिनीने सांगितलं, अशी माझी कोणती आट, जातीची, धर्माची, पंथाची, सर्व्हिसची माझी कुठलीच आट नाही. मग काय आट आहे? ऐका. तिने सांगितलं, माझी एकच आट आहे, जो माझ्यासारखा नृत्य करील, नाचल, त्याच्या गळ्यात मी लगेच घालणार आहे. मुहूर्ताची सुद्धा काही गरज. मग तो म्हटला, हे सोपं आहे. हे सोपं आहे ना. सर्व्हिसची आट नाही, जातीची प्रॉपर्टीची आट नाही, जसं नाचल तसं नाचायचंय. बरं चुकलं तर काही कीर्तन आहे का ते. बरं इथं कोण आहे तिसरं बघायला. ठीक आहे म्हटलं, मला तुमची आट मान्य आहे, करा नाचायला सुरुवात. केली नाचायला सुरुवात. म्हणजे ठेका नको धरून मी काय असं असं लगेच करणार नाही, तरी लगेच ठेका धरला. आता ते बाकीचे नाचणारे बो वेगळे आहेत, मी नाचणारा थोडाच आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल. तिने नाचायला सुरुवात केली. आता तिच्याकडे पाहून नाचू लागला. तिने कमरे हात ठेवला की हाही कमरे हात ठेवायचा. तिने वर हात केला की हाही वर हात करायचा. ती जसं नाचल तसं हा नाचू. नाचता नाचता हा भस्मासूर पूर्ण मोहित झालाय. हे ज्या वेळेला भगवंताच्या मोहिनी रूपात लक्षात आलं की हा हे पूर्ण आता फायबल झालेलं आहे, पूर्ण बिघाडलेलं दिसतंय.
असं ज्या वेळेला लक्षात आलं, नाचता नाचता विष्णू भगवंताने मोहिनी रूपात स्वतःचा हात स्वतःच्या कुणी ठेवला? मोहिनी रूपात भगवंताने. आता तिच्याकडे पाहून नाचायची बोली ना, ह्या मूर्खाच्या कुठं लक्षात? हे भांबावलेलं ह्याच्या लक्षातच नाही आपल्या हातात काय पावर येते. तिच्याकडे ना पाहून नाचता नाचता स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला, त्याची तिथंच झाली. ऐका, आता ही कथा ऐकून निघून नाही जायचं, ही संघ घेऊन जायची. कशा करता? आपल्यावर सुद्धा प्रत्येकावर कुणीतरी केलेलं आहे काय, त्याच्यावर जर आपण करायला गेलो तर आपली सुद्धा एक दिवस होईल. हा, एवढं तरी लक्षात ठेवायचं. ज्याने आपल्या कोणत्या कांगाने होईना उपकार केलाय, किमान त्याच्या उपकार नाही करता आला तर किमान त्याच्यावर अपकार तरी करू. नुसत्या कथा ऐकून जे विठ्ठल झालं की झटकायचं निघाला गडी, असं नाही. त्याच्यातलं आपल्या जीवनात काहीतरी आचरणात आलं पाहिजे. ऐका, त्याची राग झाली का झाली? ज्यांनी उपकार केला होता त्यांच्यावर करायला गेला, काय अपकार करायला गेला. अर्थात त्याचं वर्णन ज्ञानोबराईने केलं. कुणी केलं? हे घडलंय पुराणात, पण वर्णन कुठं केलं? ज्ञानेश्वरीमध्ये केलं ना. काय उभी त्याची? जेथेच कृपा लाहिजे वरू, तेथेच मने मी व्याभिचारू, तरी काय भस्मासुरू, अर्जुन म्हणे. म्हणजे अर्जुनाने हा मुद्दा मांडला होता. भगवान म्हटले ज्या वेळेला युद्धाला सुरुवात कर, त्यावेळेला अर्जुन म्हणतोय, भगवान समोर पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही मंडळी आहेत, ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, जे आमचे गुरु आहेत, जे आमच्या कुलाचे कुलरक्षक आहेत, त्यांना मारू का? भगवान म्हटले मार, अधर्माच्या बाजूला उभा आहेत. आणि लक्षात ठेवा, जे अधर्माच्या बाजूला उभा आहेत त्यांना त्यावेळेला सुद्धा भगवंताने सांगितलं होतं, अधर्माच्या बाजूने जो उभा असतो त्याला मारलं तरी पाप लागत नाही. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं, अधर्माच्या बाजूने जो उभा आहे, अधर्माच्या बाजूने जो उभा आहे, ज्याला संप्रदाय मान्य आणि ज्याला हिंदू धर्म मान्य, हा, त्याला भगवंताने सांगितलं तर मारलं तरी पाप लागत नाही. मग तुम्ही मारू नका त्याला गोळ्या फेळ्या, पण त्याला काय काहीतरी म्हणलं कोणतरी. हा हा, मराठवाड्यातलेच असल्यामुळं आता ते फरक राहणारच नाही. विठाला विठाला विठ्ठल अपकार्यावर उपकार्यावर अपकार करणारा वर्ग आहे. आणि चौथा वर्ग आहे ज्याने नुसते अपकार केले, नुसते, तरी त्याच्या उपकार करतात, त्यांना संत असं म्हणतात. बघा, कथा कीर्तनामध्ये आपण अनेक संतांचं चरित्र ऐकतो. ज्ञानोबारायला आळंदी क्षेत्रामध्ये कमी त्रास दिला का? किती त्रास. बघा, इंद्रायणीला स्नानाला प्रतिबंध होता, दर्शनाला प्रतिबंध होता, प्रदक्षिणेला प्रतिबंध होता, मधुगिरी मागायला प्रतिबंध होता. एवढा त्रास दिला. आणि आळंदी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त त्रास देणारी व्यक्ती कोण असेल माऊलीच्या जीवनात, तर ते विशोबा खेचर. कोण होते? तेवढा त्रास माऊलीला कुणीच दिला. पण बघा, एवढा त्रास ज्या विशोबा खेचरांनी माऊलीला दिला, त्याच विशोबा खेचराला ब्रह्म साक्षात्कार करून माझ्या ज्ञानोबराईने दिला. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, नामदेव महाराजांचं गुरु होण्या एवढी योग्यता त्याच्या अंगी प्राप्त करून दिली. म्हणजे अपकार्यावर सुद्धा काय केला? उपकार. बरोबर. तुकोबराईला ज्या मंडळींनी त्रास दिला, तुकोबराईने शाप नाही दिला, एक अभंग लिहून दिला त्यांना. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रण खाती सर्पतया, अभंग लिहून दिला. म्हणजे अपकार्यावर सुद्धा उपकार. चला, शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या अंगावर जो यवन 1-2 वेळा नाही 108 वेळा पान खाऊन थुकला, बघा, इशितच बसलेला राहायचा. नाथ महाराज गोदावरीतून स्नान करून आले आणि इशितून निघाले, तवर चावूनच ठेवायचा. काय जवळ आले की 5 कोणी पिचकारी मारायचा, सगळं लाल झरी तांगवायचं. नाथ महाराज काहीच म्हणत नसतं, लगेच फिरायचे, पुन्हा जायचे गोदावरीत. 1-2 वेळा नाही, अख्खा दिवस गेलाय. किती वेळा? 108. ते पान खायला आणि ते चावून थोका तयार करायलाच गळाटलं त्याचं. हा, पण नाथ महाराजांनी काहीच नाही, थुकला, निघाला आपलं माघारी, केलं स्नान, निघाला पुढे. अख्खा दिवस गेला, तेच कंटाळून जाऊन चूक झाली म्हटलं, माझी क्षमा करा मला. नाथ महाराज म्हटले, कसली चूक तुझी?
अरे तुझ्यासारखा पवित्र माणूस मला आज भेटला, नाही तर मीच हा भागी आहे. मला एकदाच दिवसात गंगेचं स्नान घडतं, पण तुझ्यासारख्याची भेट झाली आज, तर तुझ्यामुळे तुझेच खरे उपकार आहेत. मला 108 वेळा स्नान एका दिवसात घडलं, शाप नाही दिला त्याला. प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन नवरी तुकेला, प्रसाद देवोनी मुक्त केला, केला प्रसाद देवोनी मुक्त केला. मुक्त केला. यवनांगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला म्हणजे आपकार्यावर सुद्धा काय केला. मग बघा, आपकार्यावर उपकार करणारे संत आहेत. एक काया वाचाने मनाने उपकार करणारे संत आहेत, माय बापापेक्षा अधिक उपकार करणारे संत आहेत, आणि जगात जे जे उपकार करणारे घटक आहेत त्यांच्यापेक्षा अधिक उपकार करणारे संत आहेत. म्हणून तुकोबराय कोणाचेच उपकार न मानता फक्त संताचे मानतात. काय काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. जागवीते मद मद कमी करा थोडं मद निरंतर जागवीते मद मद निरंतर मद मद निरंतर जागवीती मद निरंतर मद मद संताचे उपकार म्हणतात. काय सांगू आता संताचे उपकार. आणखी काय करतात तर उत्तरार्धामध्ये महाराज म्हणतात मज निरंतर जागविती, म्हणजे अनंत प्रकारचे तुकोबाराय म्हणतात त्यांचे उपकार आहेत आणि निरंतर जीवाला जागृती देतात. मज निरंतर जागविती, जागवतात म्हणजे झोपू देत नाही का. बघा, जागवतात म्हणजे झोपू देत नाही का.
मज निरंतर जागविती. मग आता आपण जागेत का झोपलेलो आहे? हो, आता लागला असेल मागं कुणाला एखाद्याला डोळा, पण अजून बाकीचे सगळे जागेत. ऐका, पण आता सुद्धा आपण खरे जागेत का झोपलेलो आहेत? तुम्ही म्हणणार आमचे उघडेत ना. ऐका, आपण जागे आहेत, वरून आहेत, आतून झोपलेलो आहेत. माझं मत नाही, गाथा सांगतोय. बोल बोले आ बोले, जागे बाहेर आतनी जले, कैचे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजडले गा, वासुदेव करी तो फेरा. जागे बाहेर आत निजले. बघा, डोळे उघडून आपण सगळे जागेत, पण आतून सगळे कसे आहेत? झोपलेलो. कसली झोप आहे मग आपल्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे. कोणतं अज्ञान? त्याला स्वस्वरूपाचं किंवा मूळ स्वरूपाचं अज्ञान म्हणतात. त्या अज्ञान अंधकारामध्ये गाढ झोपलेला जीव आहे. कधीपासून झोपलाय तो? मागची पंचवार्षिक नाही म्हणत नाही, अनादिकालापासून ज्ञानोबराय म्हणतात. अविद्येची निदान. अविद्या नाम अज्ञान, निदा म्हणजे झोप. अविद्येची निदान, विश्व स्वप्नाचा धंदा, भोगीत होता प्रबुदा, अनादि जो. अनादिकालापासून जीवाच्या ठिकाणी अज्ञाने, अज्ञान अंधकारामध्ये गाढ झोपलेला जीव आहे. आणि त्या अज्ञान अंधकारामध्ये गाढ झोपलेल्या जीवाला साधू संतांनी दिलेली जागृती आहे. किती प्रकाराने? 3 प्रकाराने जागृती दिली. भक्तीची, ज्ञानाची, वैराग्याची. त्याचे रोज प्रमाण म्हणतो आपण, ऐकतो. उठा उठा जागा पाठी भयाले, जागृती आहे. उठा जागे भारे, आता जागृती. ए जागा रे भाई नो जागा. एकच नंबर. चांगल्याला चांगलं म्हणायचं बी आमच्यात गुण आहेत ना. चांगल्याला चांगलं बी म्हणतोच आम्ही. चुकलं तर मग ती बी व्यवस्था आहेच ना आपल्याकडे सगळं. सुंदर. तशी महाराष्ट्रात गाजलेली जोड आहे. आलं का ध्यानात? यूट्यूब ओपन केलं चालीला, आणि मग बाकीचे आहे तर यूट्यूबवर खैरे बांडे, सुरत्या, बहाळ्या, हिलाळ्या, बळत चाक 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 करून कसं तरी तसे आहेत ना. हा, एकाच सिंग माग एकाच पुढं असे बिघडी आहेतच. नाही असत, पण ही खिलारी जोड आहे ना. चांगलं सुंदर आहे. तसे आता तुमच्याकडेच एवढ्या वर्ष कसे राहिलेत हे काय एवढे सहज? म्हणजे तुमचं प्रेम आहे म्हणा, नाही तर ते हातालाच लागत नाही तर असं आहे. पण तुमच्यात काही प्रेम असेल. बरेच वर्षापासून, मला वाटतं किती वर्ष झाले महाराज? हा, लहानपणापासूनच इकडे. हा, मग इकडे लहानपणावर राहूनच हे डाव हाणलेला आहे काय? विठाला विठाला तुमचं प्रेम आहे त्यांच्यावर, इतकंच आहे. बाकी विनोदाची गोष्ट सोडून द्या. चला. मज निरंतर जागविती,
अनेक प्रमाणे आपण रोज म्हणतो, ही जागृती आहे भक्ती ज्ञान वैराग्याची. म्हणून महाराज म्हटले अनंत प्रकारचे संतांचे उपकार आहेत. निरंतर जीवाला जागृती देणारे संत आहेत. मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. मज निरंतर. मग महाराज म्हणतात अनंत प्रकारचे त्यांचे उपकार आहेत. एक उपकार नाही, अनंत प्रकारचे उपकार आहेत. निरंतर जागृती देणारे संत आहेत. आणि त्या संताचे जे अनंत प्रकारचे उपकार आहेत, त्या उपकारातून उतराई होण्याकरता माझ्याकडे काही द्यायला काय द्यावे त्यासे भावे उतराये. 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 हो, काय द्यावे त्यासे भावे उतराये. काय द्यावे त्यासे भावे उतराये. काय द्यावे त्यासे भावे उतराये. काय द्यावे त्यासी वावे उतराई. काय द्यावे त्यासी भावे उतराये. काय द्यावे त्यासे वावे उतराई. माझा निरंतर जागाविती. माझा निरंतर जागाविती. माझा निरंतर काय द्यावे त्यासे भावे उतराये. 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 काय द्यावे त्यासी भावे उतराई. त्या उपकारातून उतराई होण्याकरता महाराज म्हटले काय देण्याकरता आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई. मग इथं महाराजांनी जीव शब्द घेतलाय. कोणता शब्द घेतला. जीव. का इथं इंद्रिय शब्द घेतला नाही, शरीर शब्द घेतला नाही, प्राण शब्द घेतला नाही. का एरवी तर हे सगळं आपल्याला प्रियच आहे. प्रत्येकाला इंद्रिय प्रियत, शरीर प्रिय, प्राण प्रिय. पण बघा सगळ्याच्या शेवटी प्रिय असतो काय. जीव प्रिय असतो. एरवी आपल्याला इंद्रिय प्रिय, शरीर प्रियच आहे ना. कोणाला वाटतं आपली अर्धी बाजू जावा अशी कोणाची इच्छा आहे. इंद्रिय प्रियत ना आपल्याला. इंद्रिय प्रियत, प्राणही प्रिय असतो. बघा किती जीव त्याच्याही पेक्षा प्रिय असतो. कसा माणसं कधी कधी आपली म्हणतात अहो महाराज मोडू द्या, हातपाय मोडला तर. पण म्हणजे पुन्हा पायाला महत्व, हाताला महत्व. पुन्हा माणसं अहो गाडी मोडू द्या हो, पुन्हा घेता येईन. पण पोराचा म्हणजे गाडीला महत्व, कशाला महत्व आहे. हातपाय मोडला तरी चालेल, पण जीव म्हणजे शेवटच्या क्षणात प्रत्येकाला प्रिय असतो जीव. आणि तुकोबाराने इथं जीवच का शब्द घेतला. त्याचं कारण आहे संतांनी जे अनंत प्रकारचे उपकार केले, त्या उपकारातून उतराई होण्याकरता हे जर शरीर दिलं आपण,
तर हे नासकय कुचकय जाणारे क्षणिके नाशवाने हे त्या उपकारातून उत्तरही देण्याकरता हे त्या तुलनेत बसत. बरं, प्राणाच्या संबंधाने विचार केला तर प्राण आहेत प्रत्येकाकडे. किती? पंचप्राण आहेत. उपकार अनंत प्रकारचे आहेत. एका एका उपकारातून उतराई होण्याकरता एक एक प्राण दिला तर आपल्याकडे फक्त पंचप्राण आहेत. संतांचे उपकार अनंत प्रकारे. म्हणून तुकोबारायांनी प्राणही शब्द घेतला नाही, शरीर शब्द घेतला नाही. शेवटी प्रत्येकाला प्रिय असलेली वस्तू आहे जीवे. तुकोबाराय म्हणतात त्यांचे अनंत प्रकारचे उपकार आहेत. त्या उपकारातून उतराई होण्याकरता माझ्याकडे द्यायला काही नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. मग महाराज म्हटले एकच करतो, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. जीव सुद्धा त्यांच्या चरणावर ठेवण्याकरता थोडा आहे, अपूर्णच आहे. मग आता जीव ठेवायचं म्हणजे काही नारळ वाहिल्यासारखी वस्तू आहे का ठेवायची? असा अर्थ नाही. मग त्याचा अर्थ एकच आहे, जीवभाव त्यांच्या चरणावर समर्पण करणे इतकाच अर्थ होईल. मग एवढं जीवभाव समर्पण करणे इतकं काय करतात? आता पुढच्या चरणाचा सरळ अर्थ सांगतो. आपलं 8:30 ते 10:30 आता वाजल्यात. हा म्हणजे आताच 15 मिनिटं पुढे गेले. पुढच्या चरणाचा सरळ अर्थ सांगतो. एवढं जीवभाव चरणावर समर्पण करणे इतकं काय करतात? तर महाराज म्हणतात सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास. साधूच्या सहज बोलण्यात हिताचा उपदेश होतो. आणि नाही सहज बोलण्यात साधूच्या हिताचा उपदेश झाला तर मग करुणी सायास शिकविती. बघा, साधूच्या सहज बोलण्यात हिताचा उपदेश होतो, साधूच्या सहज बोलण्यात उद्धार होतो. आणि जीवाच्या सहज बोलण्यात लोकांचं काय होतं? जीवाच्या सहज बोलण्यात लोकांचं वाटुळ आहे आणि साधूच्या सहज बोलण्यात जगाचा उद्धार आहे. नारदाच्या सहज बोलण्यात वाल्याचा उद्धार झाला. सहज बोलणे हितोपदेश. आणि तसा नाही झाला तर मग करून सायास शिकविते. सायास करून म्हणजे कसं? साम दाम दंड भेद या न्यायाप्रमाणे. कधी हात जोडून, कधी पायाकडून, कधी भीती दाखवून, कधी शिव्या देऊन याला सायास म्हणतात. करुणी सायास शिकविती. शेवटी महाराजांनी एक तुमच्या व्यवहारातला दृष्टांत दिला. तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. इथं गायीचा दृष्टांत दिला. साधू कशा प्रकारे सांभाळतात तर गायीचा दृष्टांत दिला. कोणत्या? कारण हा दृष्टांत जर शिला बसतच नाही. कारण 2-4 दिवसातही तो अंतुल्या देऊन टाकला. आणि बरेच शेतकरी तसले ते चाठ्याळ. 4-5 दिवसात तर त्याचा कार्यक्रम करते. बरं, तिला काय वासरू असलंच पाहिजे असं काही नाही. उलच सडाला पाणी हाणलं का सोडलाच पाहणा. तसं गावठी गायचं नाही. वासरू सोड्याशिवाय ते पाहणा सोडत नाही ना. बघा, ही गावठी गायीचा दृष्टांत. गावठी गाय 4-8 दिवसापूर्वी नुकतीच व्यालेलीच म्हणतात ना इकडे का? जनलेली. व्यालेली. आणि तो गुराखी ती गायी चारायला रानात घेऊन गेला. आता पूर्वीचा काल होता, गायी 4-4, 2-2 गायी असायचे, बैल हे. तो गुराखी शेतात चारायला घेऊन गेला. एवढाला चारा आहे गार. पण ती नुकतीच 4-8 दिवसापूर्वी व्यालेली गाय एक 10, 11, 12 वाजेपर्यंत चारा खात असते. किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत चारा खाती जास्तीत जास्त. त्याच्यानंतर ती चाऱ्याला तोंड लावत नाही. सारखा हंबरडा फुटते, असे कान पुढं करते शिपटी. आणि सारखी तिला घाई असते. कुठं जायची का? ते गोठ्यात बांधलेलं बछड, ती सारखी तिची धाव असते, सारखी घाई करते. मग त्या गुराख्याने ते लोड न घातलेलं असतं गळ्यात, नाही तर ते पायखोट बांधलेलं असतं. कसं तरी तो गुराखी चलाक असला तर आडून आडून कशी तरी 4 वाजेपर्यंत धरतो. मग चलाक गुराखी असला तर. ना गुराखी जर असं असलं एकीकडे बघतो आणि एकीकडे चलतो असं असला तर त्याला केव्हा झुकांडा देऊन गाई घरी येतील, पाजून मोकळी होती वासराला. आणि मग घरचे म्हणतात अरे गाय कशी आली? कशी आली काय नो? आता तू बघतो एकीकडे चलतो एकीकडे, तुला मेळ लागत असतो. पण तो जर चलाक असला तर आडून आडून जरी 4 वाजेपर्यंत ती गाय धरली, तिला पायखूट घातलेला असू द्या किंवा लोडणं असू द्या, तरी ज्या वेळेला घरी निघताना ती सगळ्याच्या पुढे चालते. कोण? सारखा हंबरडा फोडते, कान पुढं करते. कारण तिच्या चित्तामध्ये ते बांधलेलं गोठ्यात बछड आहे. तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. मग बघा, जसं त्या गायीच्या चित्तामध्ये ते गोठ्यात बांधलेलं बछड वासरू आहे, तसं तुकोबाराय म्हटले साधूच्या चित्तामध्ये तुम्ही आम्ही सर्व जीव आहेत.
तैसे मज येते सांभाळीत. आता याच्या 4 मुद्दे आहेत. कोणते? सांभाळीती, शिकविती, उपदेश करीती आणि निरंतर जीवाला जागविती. हे सगळं करणारे संत आहेत विठोबा. गोपार घुमाई. चला हर ढोबा ढोबा भजन करा. घुमाई. ढोबा गोपार घुमाई. गोपार घुमाई. ढोबा रुखमाय. हरी ढोबा. हा 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 ढोबा. ढोबा कुंडलिक वरदा. ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम हर हर. गोपार घुमाई. गोपार घुमाई. गोपार घुमाई. कुंडलिक वरदा. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर गोपार घुमाई. गोपार घुमाई. जय गोपार घुमाई. ढोबा ढोबा. गोपार घुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर. या अभंगाचा थोडक्यात काही चरणाचा मी माझ्या अल्पमतीने विचार तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संताचा आहे, गुरुजनांचा आहे. अयोग्य असेल, एखाद्या शब्दाचा अतिरेक झाला असेल, ते गुरुजनाचं नाही, साधूचं नाही, तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. ते परत करा. उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन, गायक वादक सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी आपण पूर्णविराम देतोय. जाता जाता पुनश्च आपल्याला एकदा विनंती करतो, तुम्ही तरुण मंडळी याच्यात आहे, थोडंसं समाधान वाटलं एका बाजूने, पण दुसरी बाजू आपण वारकरी संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायचेच पाईक म्हणून आपली वाटचाल करा. एकादशी सोमवार नाही शक्य झाला तर किमान एकादशी करा. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. हिंदू म्हणून आपण वारकऱ्याची संध्या म्हणून किमान हरिपाठ घालायचे का? चला असो. जाता जाता एवढीच विनंती आपल्याकडून, मला काही दुसरी अपेक्षा नाही. फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचे पाईक म्हणून आपली परमार्थातली वाटचाल करा. हिंदू म्हणून वारकऱ्याची संध्या म्हणून आपण हरिपाठ तरी किमान करीत. बाकीचं तर काही शक्य नाही संसारिक माणसाला, पण रोज आपल्या वेळेत एक 10-15 मिनटं लय झाले हरिपाठ वाचून करा. उद्या पाठ झाल्यावर तर तुम्हाला काही त्याची गरज. तेवढं जरी व्रत पथ्य सांभाळलं तरी आपला सप्ताह, आपलं जीवन सार्थकी लागेल इतका संदेश देतो. सेवा थांबतो. विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोले गुरुवेले पराचा परा नाही जाणला अधिकार